नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज 4 दिवसापासून या ठिकाणी मराठवाडा आदिवासी कोळी महादेव कोळी यांच्या वतीने या ठिकाणी आज 4 दिवसापासून या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे। 4 दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी महिलांचा देखील प्रतिसाद या ठिकाणी आहे। बऱ्याचशा महिला या ठिकाणी येत आहेत, या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसत आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत किरण यशवंतकर ताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करत। ताई, या ठिकाणी आज 4 दिवसापासून धरणे आंदोलन चालू आहे, बऱ्याचशा मागण्या देखील आहेत, बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? आमची बरेच गेल्या 4 पिढीपासूनच आम्हाला या मागण्यापासून वंचित ठेवलेले आहे। त्यामुळे येणारी पूर्णच पिढी आमची बरीचशी मागासल्यासारखी झालेली आहे। आरक्षण असून पण आम्हाला ते म्हणजे वापरता येत नाहीये कुठं योग्य रीतीने। आणि दुसरी गोष्ट असं निदर्शनात आलेलं आहे की महिलांना म्हणजे विचारलेलं काय आहे शासनाने की तुम्ही पूर्वजांचे पुरावे द्या। पुरावे देऊन देखील हे काय करतात, मुलाला ह्या समाजाचा नाहीये, या जमातीचा नाहीये म्हणतात, किंवा बापाला म्हणतात, किंवा सासऱ्याला म्हणतात, किंवा घरच्या इतराला म्हणतात। म्हणजे शासनाचं शेवटी धोरण काय असणार आहे? म्हणजे त्यांनी पुरावे तर मागत आहेत, पण द्यायच्या वेळेस हे काय लावतात त्याच्या मागे की तू या म्हणजे खानदानीचंच नाहीये, तर नेमके महिलांनी अशा वेळेस काय करायला पाहिजे? आणि कशाबद्दल आता मला तर वाटायला लागलं की या उपोषणावरून उठूच नाहीये। आम्ही फक्त आता वेळ दिली यांना शासनाला की काय यांनी प्रतिक्रिया देऊ शकतात आणि काय आम्हाला आश्वासन पूर्ण करू शकतात की नाही आहे। नाहीतर येणाऱ्या काळामध्ये एक महिलाकडून, कारण महिलांचं म्हणजे इतकं दुजेपणा दाखवत आहे की त्या खानदानची आहे की नाही, की म्हणजे मुलगा दुसरा आहे आणि नवरा दुसरा आहे, असा विषय इथं प्रामुख्याने मी मांडायचं महिलांकडून चाललं माझं। आणि मी अनेक समाजाच्या महिलांनाही आवाहन करते की अशा गोष्टीसाठी तरी तुम्ही पुढे येऊन या सरकारला आणि या शासनाला आव्हान द्या। या ठिकाणी खरोखर आपण सांगितलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की नवरा एका जातीचा आणि पत्नी एका जातीची, मुलगा एका जातीची, म्हणजे सर्टिफिकेट ते वेगवेगळं जात ते हे करतायत, तर खूप प्रश्न मोठा आहे। या अनुषंगाने आपण जे महिला आपली ही न्यूज ऐकत आहेत त्या महिलांना काय सांगणार? महिलांना हेच आव्हान देणार आहे मी की तुम्ही सगळेजण असे रस्त्यावर जर आले आणि आपण आक्रमक भूमिका घेतली तर जरूर आपल्या मागण्या येणाऱ्या काळात पूर्ण होतील। आणि जे 4 पिढ्यापासून आपण जे सहन करत आहोत शासनाचं जाच आणि सरकारचा जाच, तो हा कमी होऊन जाईल आणि आपल्या येणाऱ्या पिढी जरी सुरळीत चालेल असं मला वाटतं। या ठिकाणी आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष पुंडलिक गंगाधरराव मोरे देखील आपल्यासोबत आहेत। त्यांनी देखील आज 4 दिवसापासून पाहतात समाजामध्ये या ठिकाणी उपोषणासाठी हिरिरीने भाग घेत आहेत। काय सांगणार सर याविषयी आपण? काहीच नाही सर, आता हे जे आमचं बेमुदत उपोषण आहे, या उपोषणाच्या निमित्ताने मी एवढंच आमच्या समाज बांधवांना सांगू इच्छितो की त्यांनी या बेमुदत उपोषणाला पाठिंबा द्यावा व गटतट बाजूला ठेवून समाजाचं भलं कसं होईल यासाठी त्यांनी हिरिरीने या समाज साम दाम दंड भेद याचा वापर करून या आमच्या उपोषणाला पाठिंबा द्यावा एवढंच मी या आमच्या समाज बांधवांना विनंती करतो। व या शासनात सुद्धा मी अशी कळकळीची विनंती करतो की आमचा आता अंत पाहू नका, तुम्ही अंत पाहू नका। जसं की आता एखाद्या सर्टिफिकेट असो, तुम्हाला SCचा सर्टिफिकेट असो, OBCचा असो, त्याला तुम्ही एक घरामध्ये एक जर व्हॅलिडिटी असेल तर ते लावलं तरी बी गरज नाही, परंतु आमच्या कोळी महादेव समाजालाच का एवढा आमचा हेवा का वाटायला यायला सांगा की? तर हेच मला शासनाला गरज, ज्या पद्धतीनं प्रमाणपत्र इतर जातीला सुलभतेने मिळतात तसं आमच्या जातीला सुद्धा मिळावं एवढंच बोलून मी माझं। नेमकं धरणं आंदोलन हे कशासाठी आहे याकरता या ठिकाणी आपल्यासोबत व्यंकटेश मुदिराज आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतो। सर नमस्कार। नमस्कार। या ठिकाणी आज 4 दिवसापासून आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे, नेमकं काय आहे आपलं? नाही, ऍक्च्युली आमचं धरणे आंदोलन नाही, आम्ही या ठिकाणी जे आहे की नाही, आम्ही आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्तानं आम्ही या ठिकाणी सकल मराठवाडा आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे या न्याय मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे आणि आज हा 4था दिवस आहे। तर आज आम्ही आमच्या मागण्यासंदर्भात जे कलेक्टरांच्या म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येणारे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत की जातीचे प्रमाणपत्र, जे की आज 16 तालुक्यामध्ये या ठिकाणी प्रलंबित आहेत। बरेच संचिका ज्यांच्या सगळे पुरावे असून सुद्धा
या ठिकाणी जाणून बुजून त्या ठिकाणी हे संचिका प्रलंबित ठेवत आहे असं मी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सांगितले की आता माझे विषय आहे म्हणले, सगळ्यांना मी सगळ्या जेवढे अधिकारी आहेत त्यांना तुमचे जे विषय आहेत मी त्यांना बोलतो आणि तुमचा हे विषय सॉर्ट आउट करून तुम्हाला याची मी माहिती कळवतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आज 4 दिवसापासून आपण या ठिकाणी उपोषण लावून बसलात, तर आपल्या उपोषणाला आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, कोण यांची उपस्थिती कोणी आली किंवा या उपोषणाची आपली दखल कोणी घेतलेली आहे? सध्या तर नांदेड जिल्ह्याचे जे खासदार आहेत रवींद्र चव्हाण साहेब हे या ठिकाणी आमच्या उपोषणाला उपस्थिती दिली. उपस्थिती देऊन त्यांनी पाठिंबा पण दिलेला आणि पाठिंबा देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये संसदेत मी हा जो जातीचं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्रासंदर्भात जी अडचण होत आहे महादेव कोळी समाजाला, हे मी त्या ठिकाणी प्रश्न मांडून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन म्हणून असं त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं आम्हाला. आणि जर आमचा जो लढा आहे हे लढा आम्ही सुरू केलेला आहे. आता लढा स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी सुरू राहणार आहे. पहिलं आम्ही कसं निवेदन दिलं, महसूल आयुक्तांना निवेदन दिलं, त्याच्यानंतर समितीला निवेदन दिलं, इथं कलेक्टर ऑफिसांना निवेदन दिलं की आमच्या मराठवाड्यात हा विषय आमचा विषय जो आहे हा पूर्ण मराठवाड्याचा विषय आहे. की आज मराठवाड्यामध्ये सगळे पुरावे असताना, आरक्षण असताना फक्त आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही, दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही. काही लोकांच्या, काही आमच्याच 47 जातीमधल्या काही जे आदिवासी जे आहेत, आमच्यासोबतचे आदिवासी आहेत, जे ज्यांच्याकडे ज्यांचे आमदार आहेत, ज्यांचे खासदार आहेत, ज्यांचे मंत्री आहेत, हे शासनावर दबाव टाकत आहेत की यांना हे करू, आणि प्रशासनावर दबाव टाकत आहेत की यांना प्रमाणपत्र देऊ नका, यांना वैधता प्रमाणपत्र देऊ नका, त्यांना नाहीतर तुमच्या सर्व अधिकारावर आम्ही कारवाई करू, नाहीतर मग शासनाला सांगत आहेत, सरकारला सांगत आहेत जर तुम्ही यांना प्रमाणपत्र दिलं तर आम्ही तुमचे आम्ही सर्व पक्षीय आमदार मिळून तुमच्या सरकारचा आम्ही पाठिंबा काढू, सरकार पाडू, असं या ठिकाणी धमक्या देत आहेत. हे कसं आहे की बाबासाहेबांनी घटनेला सगळ्यांना अधिकार दिलेले, सगळ्यांना समान वागणूक दिलेली आहे की घटनेमध्ये ज्यांना ज्यांना आरक्षण आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची जिम्मेदारी पण या सर्व प्रशासनाच्या लोकांकडे आहे. पण हे लोक त्या ठिकाणी त्या दबावाला हे करून, दबावाला बळी पडून या ठिकाणी आमचे प्रमाणपत्र थांबत आहेत आणि देत नाहीत. पण तुम्हाला सांगतो की यानंतर आमचं जे आंदोलन आहे एवढं तीव्रतेने ते आंदोलन होणार आहे. जेल भरो आंदोलन असतील, ढोल बजाव आंदोलन असेल, मग महसूल कार्यालयावर आंदोलन असेल, समितीचं जे कार्यालय आहे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि किनवट या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी हे ठेवणार आहेत, आमचे आंदोलन सुरू करणार आहे. आणि संपूर्ण मराठवाड्यात आम्ही या प्रशासनाला आणि शासनाला सळोकी करून ठेवून आम्ही आमच्या न्याय मागण्या आम्ही संपूर्ण करून घेणार आहोत. मागण्या आमच्या पदरात आम्ही पाडून घेणार आहोत. गुणवंत मिसळवार देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा करणार. सर, आज 4 दिवसापासून या ठिकाणी आपण उपोषणाला बसला, समाज बांधव या ठिकाणी आपल्यासोबत उपोषणाला आहे आणि आता सरांनी सांगितलं की या ठिकाणी शासन कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हा पूर्ण निर्णय घेत आहे आणि आमच्याकडे लक्ष देत नाही. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? या ठिकाणी आम्ही दिनांक 7 ऑक्टोबर महर्षी वाल्मिकी जयंतीच्या दिवसापासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आम्ही आमच्या आदिवासी कोळी महादेव समाजाचे ज्येष्ठ नेते तथा मराठवाडा प्रमुख आदरणीय व्यंकटरावजी मुदिराज साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषण लावलेलं आहे. आज उपोषणाचा 4था दिवस आहे. नांदेड जिल्हाधिकारी यांना आम्ही सर्व आमचं या आदिवासी कोळी महादेव समाजाचं शिष्टमंडळ आत्ताच नुकतंच आम्ही त्यांना भेटलेलो आहोत, निवेदन सादर केलेलं आहोत आणि आम्ही त्यांना असं सविस्तर चर्चा केलेली आहे की आमच्या या आदिवासी कोळी महादेव समाजाचे जे प्रश्न आहेत हे प्रलंबित आहेत. मुख्य प्रश्न म्हणजे काय? मुख्य प्रश्न आमचे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि जे प्रलंबित संचिका आहे ते निकाली काढावं आणि सुलभतेने हे कास्ट सर्टिफिकेट मिळावं आणि जे काही मिळालेले जे सर्टिफिकेट आहेत जातीचे प्रमाणपत्र हे जात पडताळणी होत नाही. किनवट समिती असेल, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर समिती असेल, या ठिकाणी हे वैधता प्रमाणपत्र आम्हाला अडवणूक होते, हे सुलभतेने मिळालं पाहिजे. या संदर्भानं आम्ही कलेक्टर साहेबांना चर्चा केली. आत्ताच कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्या अंतर्गत या नांदेड जिल्ह्यातील
जे SDO आहेत त्यांची आता नुकतीच बैठक या ठिकाणी लावलेली आहे त्यांनी, आणि थोड्याच वेळात तुम्हाला या बैठकी संदर्भानं या निवेदनाच्या संदर्भानं तुमच्या या मागण्याच्या संदर्भानं आम्ही तात्काळ तुम्हाला कळवू असं त्यांनी आताच नुकतंच या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. आमचे मुख्य मागण्या 15 आहेत. त्यापैकी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळ या महाराष्ट्र शासनानं स्थापन करावं आणि आमच्या आदिवासी कोळी महादेव समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी कार्य करावं, व तसेच महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या नावे या नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड शहरामध्ये या वाल्मिकी भवनासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी, व तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जे योगी आदित्यनाथ आहेत, नुकतंच त्यांनी यावर्षी 2025ला 7 ऑक्टोबरला महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर केलेली आहे. आम्ही महाराष्ट्र शासनाकडे ही सुद्धा मागणी लावून धरलेली आहे. इतर मागण्या आमच्या भरपूर आहेत. आम्ही हे मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बेमुदत या जिल्हाधिकारी कचेरी समोर उपोषण करत आहोत. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत, जय आदिवासी. या ठिकाणी खरोखर विविध मागण्यासाठी या ठिकाणी कोळी समाजाच्या वतीने आज 4 दिवसापासून या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे, उपोषण चालू आहे. त्यानंतर या ठिकाणी आत्ताच सांगितलेलं आहे मुदिरा साहेबांनी की या न्याय नाही मिळाला तर आणखी आम्ही किती दिवस या ठिकाणी या ठिकाणी हे उपोषण चालू ठेवणार आहोत. आणि या ठिकाणी असं देखील सांगितलेलं आहे की यापुढं या जे आंदोलन आहे, जे उपोषण आहे ते तीव्र होण्याची शक्यता यामध्ये आता सांगितलं आहे की नवरा बायको किंवा या पती पत्नी असतील यामध्ये देखील भेदभाव या ठिकाणी या शासनाने केलेला आहे. तर या ठिकाणी असा भेदभाव न करता या ठिकाणी न्याय मिळावा असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.